सामोर्शी शहर दुमदुमले. श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाच्या पहिल्या दिवशी 4 डिसेंबर रोजी डॉक्टर देवराव होळी यांच्या आवारातून सुरू झालेली भव्य कलश यात्रा ढोल ताशा पटाके आणि भजनाच्या गजरात शहरभर पसरली. शेकडो महिला परंपरागत वेशभूषेत डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या, तर कथावाचक परमपूज्य विनोद बिहारी गोस्वामी विराजमान होते. सामोर्शीत भव्य धार्मिक महोत्सव रंगला आहे. श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहानिमित्त 4 डिसेंबर पासून कलश यात्रा शहरभरात दुमदुमली. डॉक्टर देवराव होळी यांच्या आवारातील पटांगणावर आयोजित या 7 दिवसीय ज्ञानयज्ञ कथावाचक परमपूज्य विनोद बिहारी गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली भजन, गोंडी नृत्य, पटाके आणि ढोल ताशाच्या गजरात कलश यात्रा शहराच्या प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करत कार्यक्रम स्थळी विसर्जित झाले. या कलश यात्रेत परंपरागत वेशभूषेत शेकडो महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या. तसेच वारकरी भजन मंडळ, महिला भजन मंडळ, संत मुरलीधर महाराज आणि हबब धनराज नागपुरे महाराज उपस्थित होते. या 7 दिवसीय ज्ञान यज्ञात 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत कथा, मोतीबिंदू तपासणी, रक्तदान शिबिर आणि महाप्रसादाचे वितरण कार्यक्रम पार पडणार आहेत. प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहिले. येत्या आठवड्यात हे धार्मिक महोत्सव आपल्या शहरातील आध्यात्मिक उत्साहाला शिखरावर पोहोचवणारे आहे. न्यूज एक्सप्रेस करता सामोर्शी गडचिरोलीवरून बबन वेडट्टीवार यांची बातमी.